दिघामध्ये प्रथमच भव्य चौरहंडी उत्सव 2026. गौतमी पाटीलच्या लावणीची रंगली मेजवानी. नवी मुंबईतील दिघा परिसरात प्रथमच भव्य चौरहंडी उत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले. शोभम विजयजी चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांसाठी पारंपरिक कला, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष मेजवानी या निमित्ताने अनुभवायला मिळाली. या उत्सवाचे आयोजन रविवार दि. 23 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत श्री साईबाबा मंदिर, दिघा तलावाजवळ करण्यात आले होते. उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील यांची विशेष उपस्थिती आणि शानदार लावणी कार्यक्रम. तसेच लोकप्रिय गायक कुमार किरण जादेश्वर करंडकर यांच्यासह विविध कलाकारांच्या सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमाला रंगत आली. उत्सवात उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, डिजिटल लाईट्स आणि आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. हिंदी व मराठी गाण्यांची विशेष मेजवानीही रसिकांना अनुभवता आली. पारंपरिक खेळ, सांस्कृतिक मनोरंजन आणि महिला, मुलांसाठी विविध विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. आयोजकांच्या माहितीनुसार चौरहंडी उत्सवासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी नियम व अटीही जाहीर करण्यात आल्या. उत्सवाच्या माध्यमातून दिघा परिसरातील नागरिकांना एकत्र आणत सामाजिक सलोखा, सांस्कृतिक परंपरा आणि मनोरंजनाचा सुंदर संगम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये युवा नेते फुलचंद विजय पाटील यांच्यासह स्थानिक युवक व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. दिघा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक उत्सवाचा आनंद घेतला. दिघात प्रथमच होणाऱ्या या भव्य चौरहंडी उत्सवामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गौतमी पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले होते. श्री साम्राज्य न्यूजसाठी प्रियांका ठाकूर, दिघा.